भारत न्यूज 44। माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हास्तरीय प्रौढ महिला व पुरुष गटाची जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। ही स्पर्धा दिनांक 20 ते 22 फेब्रुवारी 2026 दरम्यान उल्वे सेक्टर 12 येथील रामशेठ ठाकूर मैदानावर रंगणार असून उद्घाटन समारंभ 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे। पत्रकार परिषदेत अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील तब्बल 198 पुरुष आणि 32 महिला संघ सहभागी होणार असून एकूण 3220 खेळाडू मैदानात उतरतील। पुरुष व महिला गटातून प्रत्येकी 20 संभाव्य खेळाडूंची निवड करून त्यातून अंतिम 14 खेळाडूंचा संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रायगडचे प्रतिनिधित्व करणार आहे। या निवड प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील नवोदित खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे। स्पर्धेसाठी 4 सुसज्ज मैदाने उभारण्यात येत असून प्रेक्षक गॅलरी, प्रथमोपचार केंद्र, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच इतर अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। सुमारे 100 पंच आणि स्वयंसेवकांच्या सहाय्याने स्पर्धेचे शिस्तबद्ध व पारदर्शक आयोजन करण्यात येणार आहे। या भव्य क्रीडा सोहळ्यामुळे रायगड जिल्ह्यातील कबड्डी खेळाला नवी ऊर्जा मिळेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे। माजी खासदार मागचं वाटतच नाही त्यांनी लिहिले गोरगरिबांचा आधार तो दार्शनिक व्यक्तिमत्व आता हे तुम्ही म्हणायचं आमच्या माझ्या म्हणण्यात ते काय लागू पाहिजे। माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 75 वाढदिवसानिमित्त अर्थात अमृत महोत्सवानिमित्तानं समाजोपयोगी अनेक उत्सव साजरे केले जात आहेत। या अनुषंगानं श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हास्तरीय प्रौढ महिला आणि पुरुष गटाची जिल्हा अजिंक्य पदाची निवड चाचणी कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे। त्याच्या बाबतीतलं आपल्याला आता शरद कदम जे आहेत तुमची ओळख नाही सांगितली ते आमच्या लोकांना माहिती नाही तर पत्रकारांच्या बरोबर हे पंच महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक आणि पंच म्हणून पण ते पंचमंडळाचे अध्यक्ष असे काम करत असतात। आणि आता आपली ओळख करून दिली जे पाटील सर हे रायगड जिल्हा मार्गदर्शक आहे, हिराजी पाटील उपाध्यक्ष आहेत, खजिनदार आहेत, जनार्दन पाटील हे महाराष्ट्र स्तरावरती चांगल्या रीतीने कबड्डीचं काम करतात। या सगळ्यांनी आपल्या पनवेलला अनेक सामने खेळले, राष्ट्रीय स्तरावरचे सामने आपले जे झालेत त्यामध्ये त्यांनी चांगलं नियोजन केलं। आणि ग्राउंड मास्टर सूर्यकांत कुठं आहे ते ग्राउंड मास्टर आहे, हे ग्राउंड उत्तम बनवण्याचं काम ते करत असतात। मला नवल वाटतं बारामतीला ग्राउंड बनवायचं असलं तरी सूर्यकांत हजर आहेच तिथे, म्हणजे आपल्या रायगड जिल्ह्यात तर असतोच पण कुठेही जर महाराष्ट्र स्तरावरची कबड्डी सामने व्यवस्था जर असेल तर तो हजर असतं। आणि नाईक सर आहेत उभे राहून ते आमच्या घरातले कॉलेजचे आमचे प्राध्यापक आहेत, ते फिजिकल डायरेक्टर पण ते सगळे आपले पूर्ण असतात। आणि त्यामुळे आम्हाला कधी गरज लागली तर ग्राउंड मॅनला पहिल्यांदा नाईक सरांना पुढे करतो आणि त्यांच्या मधलीला सूर्यकांतला बोलवतो। बाकी मार्गदर्शन करण्याकरता ही सर्व कबड्डी असोसिएशन रायगडची आणि महाराष्ट्राची आम्हाला चांगली साथ देतात। गेल्या 2 महिन्यापूर्वी माझ्याकडे शरद कदम आणि ही मंडळी आली की साहेब रायगड जिल्ह्याची चाचणी कबड्डी चाचणी खेळाडू निवड जी आहे तर त्याकरता घ्यायची आहे, पण नेमका जानेवारीमध्ये महापालिका निवडणुका लागल्या, परत पंचायत निवडणुका लागल्या, त्यामुळे ती जानेवारीच्या 10-15 तारखेला घ्यायची ऐवजी ती आता आपली 20 तारीख 2 फेब्रुवारीची आलेली आहे। 2 निवडणुकांमुळे आपल्याला पुढे गेलो बघ आचारसंहिता आणि बाकीच्या गोष्टी त्यासाठी होण्यापेक्षा गैरसमज पसरण्यापेक्षा आपण ती पुढे गेलो। आता पुढे जाऊन पुन्हा नंतर परीक्षा वगैरे सुरू होत आहेत, पण तरी देखील त्यांचं म्हणणं नाही साहेब ते होणं गरजेचं आहे तर ते आपण घेतलेले आहे। त्यांच्या माहितीप्रमाणे 2500
पुरुष खेळाडू 500 महिला हा? 500 महिला आणि 500 महिला अशा पद्धतीनं 3000 हे खेळाडू इथे येणार आहेत. तर त्या ह्याच्यामध्ये आता ते इतके खेळाडू येणार, महिला खेळाडू असतील त्या हॉटेलला असणार की हा? एकच दिवसाची 22 तारखेला वन डे हा एकच दिवस एवढ्या दिवशी म्हणजे का आम्हाला बाकी सर्व व्यवस्था करता येईल, जेवणा खाण्याची चहा पाण्याची, पण राहण्याची व्यवस्था जी असते ती थोडं त्याच्याप्रमाणे टॉयलेट्स वगैरे ते अवघड असतं आपल्याला, बाथरूम टॉयलेट त्याचे. आणि ह्यांचं जेंट्सचं पण राहणार नाही तुम्ही? मग आमचा भाग कमी गेला तुम्ही. आणि पद्धत चालेल. 100 लोकांची दुसरी केला नाही सकाळी येणार होते. हल्ला येतो ना हरल्याचं नाही जिंकलेलं आता उद्या त्याचं सकाळी राऊंड टेबल तर आपण बोलू नका. तितके किती 2,500 होतात ना? 2,500. 2,500 500 राहिलं म्हणून व्यवस्था करू. 2,500ची अवघड आहे आपल्याला. पण जेवणा खावणी सर्वांची व्यवस्था होईल. ते किती दिवस दुपारचं जेवण वगैरे साधारणतः किंवा आणखी तुम्ही काय सांगाल नाश्ता वगैरे जे आहे तर मागच्या वेळा आपण केली होती. मला वाटतं चांगली होती, बरी झाली ना? हा? नमोद स्टेशनला गेले हा. हे मोदी साहेबांच्या नावानं ते काय ते केलं होतं ना, पण नमो चषक केलं होतं 3 दिवसाचं. आणि ते सर्व खेळाडू हे होतात, बाकी संपन्न होतं त्याच्यामध्ये. तर ती आता आपल्याला कार्यकर्ते त्यासाठी आम्ही बोलवलं. हे 2 कार्यक्रम एकत्र आपले येत आहेत. आता आपण पहिल्यांदा कबड्डी, रायगड जिल्हा कबड्डी स्पर्धा आणि निवड चाचणी या दृष्टी करतोय. तसेच 20 ते 20, 21, 22 3 दिवस हे खेळ होणार आहेत, चाचणी होणार आहे, खेळाडू निवडले जाणार आहेत. त्याच्या अगोदर 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. तर तोही मोठा प्रोग्राम आपल्याला इथं असतो आमचा दरवर्षी. तर त्यासाठी सुद्धा आम्ही आता एकाला एक जोडून 2 मिटिंग बोलवल्या. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची तयारी या दृष्टीनं सुद्धा आम्ही इथं बसत आहोत. तर ह्या दोन्ही आमच्या कमिट्या ज्या आहेत, आपली जी कबड्डी असोसिएशन कमिटी आणि त्या ह्याच्यातून आपण एकत्रित काम करणार आहोत. व्यवस्था करायचं काम आमचं आहे, मार्गदर्शन तुम्ही करा. त्याच्याकरता जसं त्यांनी सांगितलं माती पाहिजे 5-6 गाड्या. काल सकाळी सांगितलं ताबडतोब संध्याकाळी 3 गाड्या आल्या, आज सकाळी 3 आल्या. मला वाटतं त्या ग्राउंड बरेचसं तयार झालं, पाणी मारून कुठं गॅलरी करताय ते चाललं आहे. स्टेजच्या वतीने आपण आदेश दिला, स्टेजची ऑर्डर दिलेली आहे. स्टेज मास्टर आहे आपला, तो सर्व मुख्यमंत्र्यापासून सगळ्यांचे स्टेज तो बनवतो सगळ्या मोठ्या प्रोग्रामला. तर त्यालाही ऑर्डर आपण दिलेली आहे. त्यामुळे सकाळचा प्रोग्राम होणार शिवजयंतीचा 19ला. संध्याकाळी कर्मचारी कार्यक्रम पण आहेत होईल. काय कार्यक्रमाचं नाव आहे बाबा शिवजयंती निमित्तानं? 19 तारखेला महाराष्ट्राचा शाहिरी बाणा संध्याकाळी आहे. सकाळी शिवजयंतीचे निमित्तानं पूजन वगैरे होणार, म्हणजे काय थोडं चर्चा वगैरे होणार, शिवाजी महाराज भाषण वगैरे होणार. संध्याकाळी पुन्हा नंतर महाराष्ट्र शाहिरी बाणा हाही मोठा प्रोग्राम सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. आणि नंतर 20 तारखेपासून सकाळी आपल्या ह्या कबड्डीच्या स्पर्धांना सुरू होईल, चाचणीला सुरू होईल. 20, 21 आणि 22 असं 3 दिवस राहणार आहे. कसल्याही काय तुम्हाला सूचना करायच्या असतील तर अवश्य करा. आपल्या सूचना आम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. पूर्णपणे करण्याच्या पाळण्याचं आम्ही ते काम करू. आता हे सर्व इथं शिवजयंतीसाठी सर्वपक्षीय कमिटी बैठक आहे. कबड्डी स्पर्धासुद्धा आहे, सर्वपक्षीय आहे. त्याच्यामध्ये कुठलाही भेदभाव नाही. जिंकला तो आला, हारला तो नाही आला त्याची माहिती. आम्ही बोलवताना मात्र सर्वांना आपण बोलवत असतो. त्याच्यामुळं आल्या विचार आमच्या 2 विचारच म्हणतो अजून. कारण ती जिल्हा परिषदेची सदस्य म्हणून निवडून आली, तिचा परत विरा निकिता खारकर दुसरी आमच्या पंचायत समिती पनवेलमध्ये आली, जिज्ञासा कोळी आणि तिसरं पंचायत समिती आला. हे तिघेही म्हणून आल्या सामाजिक कामामध्ये त्यांनी भाग घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या इथं आल्यात. त्यांचं पुन्हा एकदा रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव कमिटी या दोन्हीच्याकडनं तुझं अभिनंदन करतो. चांगला आता याच्यात भाग घ्या. आपल्याला सुद्धा आता जबाबदाऱ्या कमिट्या स्थापन करायच्या आहेत. भोजन कमिटी, रस्ता कमिटी, निवास कमिटी, या सगळ्या कमिट्या वगैरे आहेत की आपण तयार करतोय आणि त्यामध्ये सर्वांनी भाग घ्यावा अशी विनंती करतो. आणि मला वाटते ह्या स्पर्धा अतिशय यशस्वी व्हाव्यात. इथून निवडलेले खेळाडू जे आहेत
ते राज्यस्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर चमकावेत अशा प्रकारची इच्छा व्यक्त करून मी त्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44.